मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे राणोजी माळी आणि गोविंद काका दोघे जण गंगाधर शास्त्री यांची माफी मागायला जात असतात. राणोजी माळी म्हणत असतो की अरे दादा, आपल्याला ही गोष्ट, हा तिढा आजच्या आज सोडवायचा आहे आणि जे काही आहे ते आजच्या आज मिटवायचं आहे. त्यामुळे तू चल आणि माफी मागितलीस तरी काही कमीपणा मिळत नाही. माफी माग, त्यांच्या पायावरती हवं तर नाक रगड, पण हा तिळा मात्र बाबा सोडव. हे जे काही चाललंय ना पुण्यामध्ये, ते आता थांबलं पाहिजे. गोविंद काका आणि राणोजी माळी दोघेही जण आलेले असतात. तेव्हा गंगाधर शास्त्री यांचा माणूस तिथे येतो आणि म्हणतो, कोण पाहिजे तुम्हाला, कशाला आला तिथे? तेव्हा राणोजी म्हणत असतो, आम्हाला गंगाधर शास्त्री यांना भेटायचं आहे. ते आहेत का? ते म्हणतात, हो, ते आता आराम करत आहेत. तुम्ही नेहमीच्या जागेवरती जाऊन उभे राहा खिडकीमध्ये, आम्ही त्यांना बोलावून आणतो. तेव्हा इथे राणोजी माळी आणि गोविंद काका दोघेजण खिडकीजवळ जाऊन उभे राहिलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गोविंद काका म्हणत असतात की हे बघा पंत, आम्हाला माफ करा, जे काही झालं ते सगळं विसरून जा. तेव्हा इथे शास्त्री म्हणत असतात की तुमच्या ज्योत्याने जे काही केलं आहे ना, ते माफ करण्यासारखं नाही आहे. आम्ही कोण आहोत हे तुम्हाला माहिती नाही का? विसर पडलाय का तुम्हाला? आम्ही इथले भूदेव आहोत. ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्म झाला आहे आमचा. इथे बाजीच्या पंक्तीमध्ये बसलेले लोक आहोत आम्ही. आणि तो तुमचा ज्योत्या आमच्या बरोबरीने वागायला बघतो, उठाय बसायला बघतो. याला काय अर्थ आहे? याला अर्थ नाही. तेव्हा तुमच्या ज्योत्याने जोपर्यंत इथे माझी माफी मागत नाही, माझ्या पायावरती नाक रगडत नाही ना, तोपर्यंत हा विषय संपणार नाही आहे. तेव्हा इथे राणोजी म्हणतो की ज्योत्या इथे यायला घाबरतोय. तेव्हा तुम्ही एक काम करा ना, तुम्हीच आमच्या घरी या. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतो की तुझ्या घरी, एका शूद्राच्या घरी आम्ही यायचं? अजिबात नाही, आम्ही येणार नाही तुमच्याकडे. अगदी काहीही झालं तरी विटाळ होईल ना. तेव्हा राणोजी माळी म्हणतो की गोमूत्र वगैरे शिंपडून शुद्धीकरण करून घेऊ. म्हणजे इथे माणसाचा हात लागला किंवा बाजूने गेला तर विटाळ, आणि गाईचं गोमूत्र हे मात्र विटाळ जाण्यासाठी त्यांना चालतं. त्यानंतर इथे आता पारूला चिमणा ओरडत असते. ती म्हणत असते, अरे तुम्हाला एकदा सांगून ऐकू येत नाही का, की ऐकायचंच नाही असं ठरवलंय? काय गरज होती तुला फुलं तोडून आणायची? आपली फुलं झाडावरती 2 दिवस राहिली असती तर सुकली तरी नसती. आधीच जी फुलं काढून आणली आहेत ती सुकत चालली आहेत. आता ही पण फुलं काढून आणलीस. काय गरज होती तुला टोपलाभर फुलं काढून आणायची? तेव्हा पारू म्हणते की यांनीच सांगितलं होतं. तेव्हा चिमणा म्हणते, काय सांगितलं त्याने? आधीच आपला फुलांचा धंदा बसलाय. कुणीही आपल्याकडून फुलं विकत घेत नाही आहे. कारण का, गंगाधर शास्त्रीने सांगितलेलं असतं, पुण्यामध्ये कुठल्याही घरामध्ये तुमचं फूल जाणार नाही. आणि त्यामुळे आता फुलांचा धंदा बसत असतो. आणि त्याच्यामध्ये पारूने इथे आता टोपलाभर फुलं काढून आणलेली असतात. तेव्हा चिमणा ओरडते. तेव्हा पारू म्हणते, माफ करा सासूबाई, पुण्यांदा असं होणार नाही, माझं चुकलं. तेव्हा चिमणा म्हणते, बघितलंस का ग सावित्री, शिक जरा तुझ्या जावेकडून काहीतरी शिक. माणसाला इथे आता माफी मागून कसं मोकळं करायचं हे तिला अगदी बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे तू सुद्धा जरा त्या ज्योत्याला आणि तुला सांग की माफी मागितल्याने माणूस काही लहान होत नाही. इथे आता वादविवाद जर मिटत असतील तर माफी का मागू नये? त्यानंतर इथे आता आऊने दादांना जेवायला वाढलेलं असतं आणि त्याचबरोबर ती माहिती घेत असते की गंगाधर शास्त्रीला भेटायला गेल्यानंतर काय झालं. तेव्हा इथे आता सांगण्यात आलेलं असतं की गंगाधर शास्त्रीकडे गेलो, हातापाया पडलो आणि त्याला आता घरी यायला सांगितले. ज्योतीला पण सांगतो, माफी माग बाबा त्यांची. माफी मागितल्याने कुणीही लहान मोठं होत नाही, पण हा तिढा मात्र सुटल. तर इथे आता पंचपक्वानाचं जेवण जेवायला गंगाधर शास्त्री बसलेला असतो. इथे तुपातलं जेवण जेवत असतो. सगळ्यांवरती आरेरावी करायची असते ना. तेव्हा तो म्हणत असतो की मी चाललोय तर तिथे खरा, पण त्यांना माफ करायला नाही.
तर त्या ज्योतीला माझी माफी मागायला लावणार आहे मी. माझ्या पायावरती जोपर्यंत त्याला नाक रगडायला लावत नाही ना, तोपर्यंत मी गप्प शांत बसणार नाही. तेव्हा त्याची बायको म्हणते की अगदी तुमचं कौतुक करावं स्वारी तेवढं कमीच. मेंढळींच्या घरच्या बायका आल्या होत्या. त्या म्हणत होत्या की तुमच्या इथे स्वारींचं कौतुक करावं ते किती करावं, कारण ज्या पद्धतीने ज्योतीला ओरफडत नेलं ना, त्याचं कौतुक सगळीकडे सुरू आहे. त्यानंतर इथे आता पारू, चिमणा, आऊ सगळेजण बसलेले असतात. तेव्हा गोविंददादा म्हणत असतात की आता भूदेव कधी येतील, कशा उगाच त्यांच्याबरोबर वाईटपणा घ्यायचा आणि पोट्यावरती पाय आणायचा. ते आपल्याकडे येणार आहेत, आपणही त्यांची माफी मागू आणि ज्योतीलाही माफी मागायला लावू. हा विषय लवकरात लवकर संपला पाहिजे. तेव्हा इथे आता चिमणा म्हणत असते, हे पांडुरंगा, काही झालं तरी आता तरी हे सगळ्या अडचणी जाऊ दे बाबा. हे खंडेराया, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि सगळं काही चांगलं होऊ द्या, असं चिमणा आता म्हणत असते. तेवढ्यातच इथे गंगाधर शास्त्री आता पालखीमधून जात असतात. तेव्हा इथे पालखीमधून जात असताना जे लोक पालखी उचलायला आलेले असतात ते म्हणतात की इतक्या लांब जायचं आहे, मग पैसेसुद्धा दामसुद्धा तेवढाच द्यावा लागेल. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, जे शिळं पाकं मिळेल ना ते गुपचूप खायचं, कळलं ना, जास्त शहाणपणा करायचा नाही. तुमचा जन्मच हे कामं करण्यासाठी झालं आहे. शूद्र तर शूद्र आणि इथे आमच्याकडून दाम घेतोयस तू. तुला कळत नाही आहे का, तुला कुणाची पालखी उचलायला मिळते, ती कोण आहोत आम्ही, तुला माहिती नाही. तेव्हा तो म्हणतो, चला व्हा बाजूला, आणि संपूर्ण शुद्धीकरण केलं आहे ना. तेव्हा इथे आता लगेचच जातात आणि तेव्हा इथे गंगाधर शास्त्रीची बायको म्हणत असते की आमच्या स्वारींचा राग म्हणजे जळता निखारा. त्यानंतर इथे खांद्यावरती पालखी घेऊन इथे आता माणसं पोचलेली असतात. सगळेजण गंगाधर शास्त्रीकडे बघत असतात. गंगाधर शास्त्री गाडीतून खाली उतरतो, म्हणजे पालखीतून खाली उतरतो आणि इथे राणूजी माळी बाहेर उभाच राहिलेला असतो. राणूजी म्हणतो, अरे दादा लवकर बाहेर या, भूदेव आलेले आहेत, ज्यांनी ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्म घेतलाय. काय तो मूर्खपणा, ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्म कसा काय घेतला जाऊ शकतो, ही साधी गोष्ट त्यांना कळत नव्हती. सांगणारे मूर्ख होते की ऐकणारे मूर्ख होते हेच काही कळत नाही. तेव्हा इथे आता लगेचच ज्योती हा काही आलेला नसतो, पण गंगाधर शास्त्री म्हणतो, आल्या आल्या बोलवा, ज्योतीला बोलवा, पायावरती नाक रगडायचं आहे ना, माझी माफी मागायची आहे तर बोलून घ्या. शुद्धीकरण केले ना सगळं. ते म्हणतात, वय वय शुद्धीकरण सगळं केलेलं आहे, या घरामध्ये या, बसा. तेव्हा गंगाधर म्हणत असतो की काय, आम्ही यायचं आणि एका माळ्याच्या शूद्राच्या घरामध्ये बसायचं? अजिबात नाही, तुझ्यासारख्या शूद्राच्या घरामध्ये आम्हाला बसायचं नाही. आणि तेव्हा इथे आता गंगाधर शास्त्री म्हणतो की वेळ वाया जायला नको, त्याला इथे बोलवा, त्याला माफी मागायला लावा, पाय धुवायला लावा आणि मग नाक रगडायला लावा. हे सगळं काही करायला सांगितलेलं असतं. तेव्हा गोविंददादा म्हणतात की ज्योती अजून आलेला नाही आहे, तो बाहेर गेलाय, तो अजून नाही आलाय. गंगाधर म्हणतो, काय, मी इथे पोचलो तरी ज्योती अजून आलेला नाही, म्हणजे मी त्याची माफी मागायची, मी त्याची वाट बघायची का? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, माझा वेळ इतका वाया घालून मी या ठिकाणी आलो आहे आणि तुझा मुलगा ज्योती अजून आलेला नाही आहे, मग का बरं मी थांबायचं, का बरं हे सगळं मी सहन करायचं? तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतो की आम्ही इथे येणार आहोत भूदेव, तर तू तुझ्या मुलाला निरोप देऊन बोलवायला हवं होतंस ना, की आम्ही इथे येऊन थांबायचं त्याची वाट बघत. तेवढी पात्रता, तेवढी लायकी आहे का त्याची? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, एक परीक्षा काय उत्तीर्ण झाला म्हणून आमच्या बरोबरीला येऊ शकत नाही. त्यानंतर इथे आता लगेच गंगाधर शास्त्री म्हणतात की ज्योती नाही म्हणून काय झालं, पण इथे अजून बाकीची माणसं आहेत ना, ज्योतीची आई माझे पाय धुवेल. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात, काय आई? तेव्हा तो म्हणतो, हो, ज्योतीची आई माझे पाय धुवेल. म्हणजे बघा तरी किती नीचपणा. ज्योती फक्त तिथे नाही आहे, पण राणूजी आहे, गंगाधर
त्यांना सांगू शकतो किंवा गोविंद काकांना सांगू शकतो, त्याचबरोबर राजारामला सांगू शकतो. पण नाही, त्याने सांगितलेलं असतं ते म्हणजे चिमणाला. तेव्हा आऊ म्हणते, अहो असं काय करताय, वहिनीला कशाला सांगताय पाय धुवायला, हवं तर मी माफी मागते गंगाधर शास्त्री. तो म्हणत असतो, अजिबात नाही. इथे आता बिघडलेल्या मुलाचे आई वडील म्हणून आईची सगळ्यात मोठी जबाबदारी असते. तेव्हा ज्योतीला जर माफी हवी असेल ना, तर आईने पाय धुवायचे, पायावरती नाक रगडायचं. ती नाकामध्ये नथ आहे ना, ती माझ्या पायावरती रगडली गेली पाहिजे, असं आता त्या नालायक माणसाचं म्हणणं असतं. तेव्हा गंगाधर शास्त्री आता जे बोलतात ते ऐकून राजारामाला फारच वाईट वाटतं. खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात की पारू पाणी आण गं. पारू जाते. पाण्याचा भरलेला तांब्या इथे आता तिच्या चिमणाच्या हातामध्ये देते आणि चिमणाच्या हातामध्ये दिल्यानंतर चिमणा आता पाय धुवायला जात असते. तेव्हा इथे आता पाय धुण्यासाठी परमिशन सगळ्यांनीच दिलेली असते. गंगाधर शास्त्री हौसलेला असतो. त्याला इतका घाणेरडा आता खेळ खेळायचा असतो की इथे एकदा का चिमणाने पाय धुतले की अख्ख्या पुण्यामध्ये ही गोष्ट करायची आहे की ज्योतीची आई चिमणा यांनी भूदेवाचे पाय धुतलेले आहेत. तेव्हा चिमणा येते आणि त्याच्या पायावरती पाणी टाकतच असते. तेवढ्यातच त्या ठिकाणी आता सावित्री आलेली असते. तेव्हा रखमा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तरीसुद्धा सावित्री काही थांबत नाही. ती म्हणते, थांबा, माझ्या सासूबाई कुणाचे बी पाय धुणार नाही आणि यांचे तर मुळीच नाही, का धुवायचे आपण पाय. तेव्हा इथे राजाराम दादा आणि आपले जे काही गोविंद काका आहेत ना, ते सावित्रीला थांबवत असतात. तेव्हा सावित्री म्हणते, सांगा ना, काय धुवायचे आम्ही पाय, काय केलं आहे की आमचा गुन्हा काय आहे. आणि पाय धुवायची अजिबात गरज येणार नाही, ते सुद्धा तुमच्यासारख्या माणसाचे. तेव्हा गोविंद म्हणत असतो, काय रे राणोजी माळी, आम्ही इथे फक्त तुझ्या शब्दावरती मान ठेवून आलो आहे आणि इथे आल्यानंतर हा असा अपमान. तेव्हा इथे राणोजी माळी म्हणत असतो की तुमचा अपमान झाला, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. सावित्री म्हणते, मग आल्यापासून आपला अपमान होतोय त्याचं काय. सावित्री इथे आता आईला थांबवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, सासूबाई उठा, उठा सासूबाई, काहीही झालं ना तरीसुद्धा तुम्ही यांच्या पायावरती पाणी नाही टाकायचं. कोण आहेत, कोण आहे यांचे पाय धुवायला. तेव्हा ते म्हणत असतात, आम्ही कोण आहोत, आम्ही भूदेव आहोत, ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्म घेतलेला आहे आम्ही, आमची बरोबरी कोणीच करू शकत नाही. ती म्हणते, बरोबर नाही करू शकत, पण का, आम्ही शूद्र म्हणून तुमचे पाय धुवायचे, आम्ही कमी जातीचे म्हणून तुमचे पाय धुवायचे असं का. तो म्हणतो, कारण शूद्राचा जन्म त्याच्यासाठीच झाला आहे की तुम्ही फक्त आमची माफी मागायची, आमची कामं करायची, पायावरती नाक घासायचं, पाय धुवायचं, हे करणं तुमचं काम आहे. ती म्हणते, पण आम्हीच का तुमचे पाय धुवायचे, तुम्ही श्रेष्ठ म्हणून का. आणि तुम्ही का श्रेष्ठ, तर आम्ही इथे आता विद्वान आहोत, आम्हाला सरस्वती प्रसन्न झालेली आहे. तर का, कारण आम्ही विद्या कमावलेली आहे, आम्ही विद्वान आहोत, आमच्याकडे विद्या आहे, म्हणून आम्हाला सरस्वती इथे प्रसन्न झालेली आहे आणि म्हणूनच आम्ही इथे ब्राह्मण आहोत आणि तुम्ही शूद्र. ती म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्ही विद्वान आहात कारण तुमच्याकडे विद्या आहे, तुम्ही शिक्षण घेतलं आहे आणि म्हणून तुम्हाला सरस्वती इथे प्रसन्न झाली आहे आणि म्हणून तुम्ही तिच्या पोटी जन्म घेतला आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणून तुम्ही ब्राह्मण. मग तसं बोलायला जर गेलं तर मग माझा नवरासुद्धा खूप शिकला आहे, त्यांनीसुद्धा विद्या शिकली आहे, विद्या कमावली आहे आणि मग काय, तर त्यांनीसुद्धा सरस्वतीला प्रसन्न केलं आहे, बरोबर ना. मग त्यांनासुद्धा आपण इथे आता मोठं म्हणायचं का, ते पण ब्राह्मणांच्या जागी आले की, बरोबर ना. तेव्हा इथे आता सावित्रीने सडेतोड उत्तर इथे गंगाधर शास्त्री याला दिलेले असते. तर पुढील भागामध्ये गंगाधर शास्त्री सावित्रीला म्हणत असतो की तू जे काही बोलली आहेस ना, लक्षात ठेव, आता ह्याचा न्याय निवाडा केला जाणार म्हणजे जाणारच. तेव्हा इथे सावित्री हे सगळं ज्योती आल्यानंतर ज्योतीला सांगते. तेव्हा ज्योती म्हणत असतो की गंगाधर शास्त्रीला सडेतोड उत्तर मिळाल्यामुळे तो आता घाबरला असेल, त्यामुळे आपण आता एक काम करूया, लढूया. त्याला जी काही आता चौकशी बसवायची आहे
किंवा जो काही न्यायनिवाडा करायचा आहे ना तो करू दे. आपण हार मानायची नाही, आपण दोघेजण एकत्र येऊन ही लढाई लढायची, असं आता ज्योतीने सावित्रीला सांगितलेलं असतं.